धन्यवाद निवेदिता ताई। यानंतर उपस्थितांना संबोधित करण्याकरिता मी सहर्ष आमंत्रित करते सन्माननीय श्री बाळासाहेबजी वानखडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा या महान अभिवादन करतो। आणि दर्यापूर विधानसभा, दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष या महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूड यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या अंगामध्ये प्रामुख्यानं प्रभारी म्हणून उपस्थित असलेले माजी खासदार सन्माननीय सुभाषजी पटेल, मंचकावर उपस्थित असलेले उमेदवार कॅप्टन अभिजितजी अडसूड, मंचावर प्रामुख्यानं अतिशय मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व महिला भगिनी, या ठिकाणी मंचाच्या समोर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आपला महिलांचा सगळ्यांचा लाडका भाऊ या ठिकाणी उपस्थित होणार आहे। आणि लाडक्या बहिणींसाठी जे जे केलं त्यांनी त्याबद्दलची माहिती ते देतीलच, पण त्याच्याही पुढे आपल्या लाडक्या बहिणींसाठी त्यांना काय करायचं आहे, काय त्यांचं विजन आहे, या बाबतीत निश्चितपणे ते आपल्याला मार्गदर्शन करतील। या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व अंजनगाव, दर्यापूर आणि असदपूर सर्कलमधील सर्व बंधू भगिनी, खरं म्हणजे अतिशय वेगवान घडामोडी या दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघामध्ये घडत आहेत। एक काळ असा होता की लोक असं म्हणायचे की कॅप्टन आपण या ठिकाणी कशाला उभे कशाला राहतात। आज या ठिकाणी गर्दी पाहून असं वाटते की कॅप्टनचा जो मतपेटीतला 1 नंबर आहे, म्हणजे त्यांचं बटन जे 1 नंबरवर आहे, आजपासून मुख्यमंत्रीची या ठिकाणी सभा झाल्यानंतर मला असं वाटते ते 1 नंबरची पोझिशन निश्चितपणे दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघामध्ये प्राप्त करणार आहेत। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या निमित्तानं आजपासून पुढे त्यांच्या पाठीशी आपण ठेवावेत, कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीमधले अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे अजित पवार साहेब, या तिन्ही भावांनी मिळून आपल्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीनं आज ओवाळणी त्यांना दिलेली आहे, ती ओवाळणी मला असं वाटते त्या ओवाळणी दिल्यामुळे विरोधकांच्या पोटात अतिशय दुखत आहे, कारण की ते म्हणतात आहे की आता ही योजना कालांतरानं बंद पडणार आहे, आता स्थगिती दिली आहे। मित्रांनो, तसं काहीही झालेलं नाही। आगाऊ पैसे या महाराष्ट्र शासनानं एकनाथरावजी शिंदेंनी, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांनी महिलांच्या खात्यात 7,500 रुपये आधीच त्यांच्या खात्यात टाकून दिलेले आहे आणि 31,000 कोटी, मला असं वाटतं 31,000 कोटीची व्यवस्था त्या ठिकाणी महिलांसाठी या महाराष्ट्र शासनानं करून दिली आहे। आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये काय असते, रस्ते, बिल्डिंग, नाल्या, पूल हे होतच राहतात, ही निरंतर प्रक्रिया आहे। पण दर्यापूर अंजनगाव मतदारसंघ हा कॉटन बेल्ट म्हणून ओळखला जातो, कापसाचा बेल्ट म्हणून ओळखला जातो, आता तो सोयाबीनचाही बेल्ट म्हणून ओळखले जातो, तुरीचा बेल्ट म्हणून ओळखले जातो। हे जे शेतकरी या ठिकाणचे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी इथे प्रक्रिया उद्योग निर्माण झाले पाहिजेत। त्या दृष्टीने आपण कॅप्टन अभिजित अडसूडांना निवडून दिलं पाहिजे।
मला असं वाटते आता मुख्यमंत्री साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला विनंती करीन की कॅप्टन अभिजित अडसूड साहेब यांच्या 1 नंबरच्या बटनवर बोट दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्मान्य श्री बाळासाहेबजी वानखडे. आणि यानंतर उपस्थितांना संबोधित करण्याकरिता मी सहर्ष आमंत्रित करते भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता अलौकिक महाविजय संकल्प सभेच्या निमित्ताने आपण एकत्रित जमलेलो आहोत. महायुतीचे अधिकृत उमेदवार तुम्हा सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय टाळ्यांच्या जोरदार गजरात संबोधित करण्याकरिता मी आमंत्रित करते सन्माननीय श्री कॅप्टन अभिजित दादा अडसूड आपल्याला. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना अभिवादन. आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी थोड्याच वेळात जे उपस्थित होणार आहेत, लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांना मानाचा मुजरा. व्यासपीठावर थोड्याच वेळात उपस्थित होतील ते आपले माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि आताचे महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट दर्जा असलेले कॅबिनेट मंत्री आनंदरावजी अडसूड साहेब, भारतीय जनता पार्टीचे नेते दिनेशजी सूर्यवंशी, शिवराजी कुलकर्णी, माझे स्नेही जयंतरावजी डेहनकर, निवेदिताताई चौधरी, माजी खासदार जे मध्य प्रदेशवरून स्पेशली दर्यापूरवर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेले आहेत असे आमचे सहकारी यादवजी, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी डॉक्टर माफ करा बाळासाहेबजी वानखेडे, मेंढे मामा, इंगोलेजी RPIचे कमलकांतजी लाडोळे साहेब, नितीनजी पटेल, मनीषजी कोरपे, ज्यांनी खास करून मला जेव्हा उमेदवारी महायुतीची फायनल झाली त्यावेळी मोठं मन दाखवून ज्यांनी आपला अर्ज मागे घेतला ते माझे सहकारी गोपालजी चंदन, दुसरे माझे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे त्यांनी सुद्धा त्यांचा अर्ज मागे घेतला ते नेहर साहेब. आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. एकनाथजी शिंदे साहब तुम आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो. टाळ्यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. मी आदरणीय आपण सगळेजण हात उंचावून आदरणीय साहेबांचं या ठिकाणी अंजनगाव दर्यापूर मतदारसंघात सहर्ष स्वागत करणार आहोत. महायुतीचे अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, RPI आणि रिपाई गटाचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार श्री कॅप्टन अभिजित अडसूड. मी आदरणीय साहेब आपणास विनंती करते, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं. भारत माता, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, माजी पंतप्रधान सन्माननीय श्री अटल बिहारी वाजपेयी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या प्रतिमेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पार्पण संपन्न होते. टाळ्यांच्या जोरदार गजरात महाराष्ट्र राज्याचे अतिशय संयमी, अभ्यासू आणि शांतताप्रिय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं
दर्यापूर अंजनगाव नगरीत आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। मी सन्माननीय महाविजय संकल्प सभेच्या निमित्ताने एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करण्याकरिता आमंत्रित करते। सन्माननीय कॅप्टन श्री अभिजित अडसूड, लोकप्रिय उमेदवार, अधिकृत उमेदवार महायुती या महाविजय संकल्प सभेच्या निमित्ताने यानंतर स्वागत होईल श्री गोपालजी अरबट, जिल्हा प्रमुख या ठिकाणी येतील। नरेंद्रजी पडोळी येतील, संतोषजी बद्रे, गजूभाऊ वाकोडे, निशांतजी हरणे, रवीजी गणोरकर, महेंद्रजी भांडे, नितीनजी चौखंडे आणि मुन्नाजी इसोकार तथा भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य प्रदेश प्रवक्ता आपल्यात उपस्थित आहेत श्री शिवरायजी कुलकर्णी, जयंतदादा डेहनकर, दिनेशजी सूर्यवंशी। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते भल्या मोठ्या पुष्पहाराने आपण स्वागत करणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे कणखर नेतृत्व माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत। आदरणीय साहेब, आपलं दर्यापूर अंजनगाव सुरजी मतदारसंघामध्ये मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर मनोगत व्यक्त करतील अधिकृत उमेदवार, महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूड साहेब। या ठिकाणी मोठ्या सर्व लाडक्या बहिणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटण्याकरिता आलेल्या आहेत आणि सर्व दर्यापूर आणि अंजनगाव वासी आज साहेब अतिशय खुश आहेत। आज मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आगमन आपल्या दर्यापुरामध्ये झालंय। टाळ्यांच्या जल्लोषामध्ये रिपाई आणि सर्व मित्र पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दर्यापूर अंजनगावातील सर्व जनता हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि ही जनता त्या ठिकाणी सांगू इच्छिते की एकनाथजी शिंदे साहेब या 20 तारखेला जी निवडणूक होईल आणि 23 तारखेला त्याचा निकाल लागेल, त्या विधान भवनावर शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचा भगवा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी दर्यापूर अंजनगाव मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी आमदार म्हणून आम्ही पाठवणार म्हणजे पाठवणारच। साहेब, या ठिकाणी आपल्याला खास करून सांगू इच्छितो 2009 ते 14 आमदार असताना अनेक विकासाची कामं मी त्या ठिकाणी केली। त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 2 वेळा माझं निलंबन सुद्धा झालं आणि प्रामुख्याने सांगू इच्छितो 2009 ते 14 जेव्हा माझं निलंबन झालं सभागृहामधून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना, त्यावेळी 1 वर्षासाठी जे निलंबन झालं त्यावेळी माझ्या पाठीशी खंबीरपणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा उभे होते आणि माझं निलंबन एकट्याचं नव्हतं झालं तर 17 आमदारांचं निलंबन झालं होतं आणि त्या 17 आमदारांमध्ये हा शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा होते आणि म्हणून कोण म्हणतं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माननीय मुख्यमंत्र्यांना जाण नाही। साहेब, मी प्रत्येक गावामध्ये काम केलं। आज 250 गावं, दोन्ही शहरं, दर्यापूरमध्ये क्रीडा संकुल असेल, नरदोड्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना असेल, त्या ठिकाणी जवळामधून गाव आहे ज्या ठिकाणी 3 मुलं पुलामध्ये वाहून गेले होते। आमदार झाल्या झाल्या 2,15,00,000 रुपयाचा पूल आमदार झाल्या त्या ठिकाणी बनवला। साहेब, विकासाची कामं भरपूर तेव्हा झाली, परंतु आज आपल्या आशीर्वादामुळे या पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम करत असताना मी जो शब्द आपल्याकडे टाकला तो शब्द आपण झेलला। साहेब, आपण आजपर्यंत या 6 महिन्यामध्ये MREGS चे पांढर रस्त्याचे शेत रस्ते जे खऱ्या अर्थानं अतिशय वाईट परिस्थिती आहे, 60 करोडचा निधी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या दर्यापूर अंजनगावसाठी दिला। 60 करोडचा निधी। ज्या मुरादेवीला
आपण दैवत मानतो. तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा मी 2009 ते 14 मध्ये दिला होता. गेल्या 10 वर्षामध्ये कोणी त्याच्यावर निधी दिला नाही. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांकडे जेव्हा त्यांना मी नेलं, भेटवलं, 15 दिवसामध्ये साहेबांनी 3,08,00,000 मुरादेवीवर त्या ठिकाणी टाकले. त्या ठिकाणी सरपंच सेवा संघवाल्यांना मी साहेबांकडे घेऊन गेलो. म्हटलं साहेब माझ्या मतदारसंघातले आहेत आणि प्रश्न फक्त मतदारसंघापुरता नाही तर संपूर्ण राज्याचा आहे. गेले 25 वर्ष सरपंच भांडतायत. साहेबांनी लगेच भेट दिली आणि मी तुम्हाला सांगतो 15 दिवसामध्ये राज्यातल्या 28,000 सरपंच आणि उपसरपंचांचे पगार माननीय मुख्यमंत्र्यांनी डबल केले. अंगणवाडी सेविका मदतनीसचे वाढवले, कोतवालांचे वाढवले, ग्रामसेवकांचे वाढवले. म्हणजे जे जे शब्द माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी टाकले ते सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्री पूर्ण केल्या. आणि हे जे विषय आहेत साहेब आज विरोधकांच्या पोटामध्ये दुखतात. विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नाही आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधकांमार्फत होतो. आणि म्हणून खास करून मी सांगू इच्छितो साहेब आपल्याला, या ठिकाणी आपण आज आलात, मी आपले मनापासून आभार मानतो. परंतु या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला विरोधकांना सांगावं लागेल, आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लोकांच्या साहेब आपल्याला त्यांना आज सांगावं लागेल, जे आपल्या बरोबर मित्रपक्ष म्हणून राहतात परंतु पाठीमध्ये खंजीर खुपसत आहेत. आज जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न होतोय आणि मला माहिती आहे त्याचसाठी आपण खास करून या ठिकाणी सभा घेतली की जनतेला सांगायला शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचा महायुतीचा उमेदवार हा एकच आहे आणि तो शिवसेनेचा कॅप्टन अभिजित अडसूळ आहे. साहेब या ठिकाणी काही प्रश्न फक्त आपल्या समोर मांडतो. आज आपण लाडके मुख्यमंत्री म्हणून या जनतेचे आहात. आपण जनतेचे प्रश्न सोडवता. त्या ठिकाणी अंजनगावचा विषय खास करून सांगू इच्छितो. अंजनगावची वासुदेव सहकारी सूतगिरणी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर मी त्यांना नेलं. आमच्या इकडे रोजगार नाही, आमच्या इकडे उद्योगधंदे नाही. साहेबांना भेटवल्या भाग भांडवलासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी लगेच तत्काळ 18 करोड रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. 5,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून असे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि भविष्यातही आपणच त्या ठिकाणी मुख्यमंत्री असाल म्हणून काही एक नाव कामाची यादी आपल्यासमोर आताच सांगून ठेवतो, जेणेकरून मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या दर्यापूर आणि अंजनगाववाल्यांना ती कामं लगेच मिळतील. एक तर आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक आपण ते जागा सुद्धा दिलेली आहे, तो प्रश्न लवकरात लवकर घ्यावा. अंजनगावची सूतगिरणी झाली, त्या ठिकाणी 5,000 रोजगार उपलब्ध आहेत. दर्यापूरला सूतगिरणी आमची सहकारी सूतगिरणी बंद पडली आहे, MSC बँकेकडे गाण पडलेली आहे. तिच्यासाठी मला साहेब 25 करोड तुमच्याकडून लागतील. मुख्यमंत्री झाल्या आपण त्याच्यासाठी 25 करोड द्यावे आणि ती सुद्धा सूतगिरणी चालू करून घ्यावी. दर्यापूरला मी क्रीडा संकुल चालू केला, त्या पद्धतीने अंजनगावला सुद्धा एक क्रीडा संकुल आम्हाला पाहिजे. खास करून विषय एक शेतकऱ्यांचा महत्वाचा एक विषय आहे साहेब. कापसाला आमच्या दर्यापूरमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कापसाला कीड लागली आहे आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आजही आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहात, तो प्रश्न फार गांभीर्याने घेण्यासारखा आहे साहेब. आपण कलेक्टरला तसे आदेश द्यावे, त्या ठिकाणी सर्वे करून माझ्या शेतकरी बांधवाला न्याय द्यावा, ही एक मागणी मी आपल्याला आजही करतो साहेब. दुसरा एक महत्वाचा विषय, कोळी बांधव मोठ्या संख्येने माझ्या मतदारसंघामध्ये राहतो. ते आपल्याला भेटण्यासाठी सुद्धा येणार होते, परंतु काही कारणास्तव ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. काल हजारो कोळी बांधव मला भेटले आणि त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री आपल्याकडे येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमचा प्रश्न मांडा. मी सभागृहामध्ये सुद्धा आधी हा प्रश्न मांडलेला आहे, परंतु विरोधी सरकार होतं, तो प्रश्न सुटला नाही. आणि म्हणून खास करून सांगू इच्छितो साहेब, आमचा फार महत्वाचा प्रश्न आहे. कोळी बांधवांना ST मध्ये आधी रिझर्वेशन होतं, राखीव होतं, परंतु ते काँग्रेस सरकारने पाप केलं आणि STचं रिझर्वेशन काढून त्यांना OBC मध्ये टाकलं. हे फार मोठं महापाप त्या ठिकाणी झालंय. त्यांना पुन्हा एकदा कोळी समाजाला आपल्याला ST मध्ये सामावून घ्यायचंय, हा एक गंभीर विषय त्या ठिकाणी आहे
साहेब, एक विषय महत्वाचा आहे. बारी समाज आमचा अंजनगावचा जो पानपिंपरी लावतो, संत रूपलाल महाराजांना दैवत समजतो, त्यांच्या स्मारकासाठी सुद्धा आपल्याकडून मोठ्या निधीची आम्हाला गरज आहे. अंजनगावची जनता तुमच्या पाठीशी राहील. आणि अजून एक विषय आहे साहेब, संत रूपलाल महाराजांच्या नावाची एक आपण महामंडळ स्थापन केलंय, परंतु त्याला उपकंपनी आपण बनवलंय. माझी या ठिकाणी महत्वाची मागणी आहे साहेब, ती उपकंपनी नसून त्या पूर्णतः महामंडळ त्या ठिकाणी आपण त्याला परवानगी द्यावी आणि संपूर्ण महामंडळ त्या ठिकाणी संत रूपलाल महाराजांचं बनवावं, एवढा मागण्या करतो. आणि आपण या ठिकाणी आलात, या ठिकाणी साहेब लाखोच्या संख्येने लोक या ठिकाणी यायला अजूनही निघालेले आहेत. काही लोक रस्त्यात आहेत आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो साहेब, जनतेचे प्रश्न या ठिकाणी आहेत, ते आपण नक्की पूर्ण करालच. परंतु या ठिकाणी काही लोक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तो नक्की संभ्रम आपण नक्की पसरवल्याशिवाय संपवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे विरोधक आहेत, जे महायुतीच्या विरोधात काम करतायत, त्यांना महायुतीतून दूर फेकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही मला खात्री आहे. आणि म्हणून एवढंच बोलतो, आपल्याला अजून 7 सभा आहेत, जास्त वेळ घेणार नाही. आपण या ठिकाणी आलात, आपले खरं मनापासून धन्यवाद मानतो. माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांना भरभरून मतदान करण्याकरिता आवाहन करण्याकरिता मी आमंत्रित करते. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव आणि अलौकिक वक्तृत्वाचे धनी सन्माननीय श्री जयंतदादा डेहनकर आपल्याला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे सर व्यासपीठावर विराजमान, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक पूर्व केंद्रीय राज्यमंत्री आनंदरावजी अडसूळ, महायुतीचे लोकप्रिय उमेदवार कॅप्टन अभिजितजी अडसूळ, व्यासपीठावर विराजमान सर्व सन्माननीय नेतेगण आणि या सभेला उपस्थित या परिक्षेत्रातील सर्व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, रयत क्रांती दल या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर कॅप्टन अभिजित अडसूळ यांची उमेदवारी आहे. मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी कॅप्टनांच्या बाजूने आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या बाजूने आहे आणि आपण अद्वितीय, अलौकिक आणि ऐतिहासिक विजय साकारण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावं एवढं आवाहन आपल्या सर्वांना करतो आणि या ठिकाणी माझे शब्द संपवितो. धन्यवाद. यानंतर युवा स्वाभिमान पक्षाचे श्री आशिषजी बेलोकार आणि चंद्रशेखर पवार, यज्ञेय खाजोने, महेंद्र भगत आणि पहलवान योगेश गुडदे यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून घेतील. सन्माननीय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हे पक्षप्रवेश करून घेणार आहोत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू या सर्व शिवसेनेत येणाऱ्या सगळ्या बांधवांचं. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्याकरिता महिला आघाडीच्या सगळ्या महिला सुद्धा या ठिकाणी साहेबांचं स्वागत करतील. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीची सर्व टीम या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या भगिनींकडून नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होईल. यानंतर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करणार आहोत महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी अंबा देवी आणि
मुरारी देवी ना, अंबादेवी आणि मुरारी देवी, अंबादेवी आणि मुरादेवींना मी मनापासून वंदन करतो. आणि आजच्या या कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या प्रचारासाठी उपस्थित व्यासपीठावरील महायुतीचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीचे सर्व मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज कॅप्टन अभिजित अडसूळ यांची जाहीर सभा. दर्यापूर या शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. दर्यापूरच्या शेजारीच असलेला शेंडेगाव ही वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांची जन्मभूमी. वैचारिक वारसा लाभलेल्या या मतदारसंघात कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या रूपाने एक उच्च शिक्षित उमेदवार आम्ही दिलेला आहे. विकासाचा ध्यास असलेला एक कार्यकर्ता आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान असं एक आपला कार्यकर्ता आहे. त्याचे वडील माजी खासदार, माजी मंत्री आनंदराव अडसूळ हे सच्चे शिवसैनिक. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी घाम गाळला. बाळासाहेबांचे विचार महाराष्ट्रभर पसरवण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, परंतु त्यांनी तत्व कधी सोडली नाहीत. या लढवय्या शिवसैनिकाचा वसा आणि वारसा अभिजित पुढे चालवतोय. वारसा नाही तर खऱ्या अर्थाने त्याचं जे काम आहे ते पाहून त्याला संधी दिली आहे. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील जवळपास 20 ते 25 राज्यामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम या ठिकाणी अभिजित अडसूळ करतोय. मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो. कारण शेवटी आपली शिवसेना ही 4 अक्षर घराघरात पोचवण्याचं काम या ठिकाणी अभिजितच्या माध्यमातून होतोय. खरं म्हणजे अभिजित पायलट आहे. विमान चालवतात की नाही अजून माहित नाही, आता थांबलंय. आणि 23 तारखेला मात्र त्यांच्या विजयाचं विमान दर्यापूरची जनता उडवल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर दर्यापूरचं विमान जोमाने टेक ऑफ घेतल्याशिवाय राहणार नाही. विकासाचं टेक ऑफ असेल ते. आणि म्हणून आमदार नसले तरी कॅप्टन माझ्याकडे सारखा लोकांची कामं घेऊन येत असतो. त्यामध्ये दर्यापूर, अंजनगाव, अमरावतीची कामं सातत्याने येत असतात. कुणाचं ऑपरेशन करायचं आहे, कुणाला एअर ॲम्ब्युलन्स पाहिजे, कुणाला मदत पाहिजे, कुणाला मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे, कुणाला हॉस्पिटलची मदत पाहिजे, कुणाला मुंबईला शिफ्ट करायचं आहे, याचं बिल माफ करा, त्याला मदत करा, कुणाचा शेतीचा प्रश्न आहे. कॅप्टन न थकता सातत्याने या ठिकाणी कामं करतात. खरं म्हणजे आणि मी देखील त्याचं हे अतिशय आग्रही असतो. नेहमी कामांच्या लोकांच्या प्रती एक प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ त्याच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आणि खऱ्या अर्थाने काही लोक म्हणतात काय बाहेरचं पार्सल आहे तुला, काही लोक म्हणतात बाहेरचं, अरे याचं घर आहे, इथं खासदार झाले, इथं आमदार झाले. या लोकांना बाहेरच्या पार्सल बनणाऱ्यांना त्यांचं पार्सल इथून पाठवून द्या, कायमचं पाठवून द्या आणि कॅप्टन अभिजित याला प्रचंड मताधिक्याने विजय करा. अरे जो 24 तास अंजनगावचे, दर्यापूरचे प्रश्न सोडवतो, आमदार नसताना देखील या ठिकाणी निधी मिळवतो, रस्ते बांधतो, पूल बांधतो, त्याला तुम्ही बाहेरचं पार्सल म्हणता. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आणि संधी आपल्या हातात आलेली आहे. आणि म्हणून न थकता काम करणाऱ्या अभिजितला या ठिकाणी आता विधानसभेत पाठवायचं आहे.
मगाशी मी सांगितलं मुरादेवी आणि जगदंबा मंदिर संस्थांच्या विकासासाठी पण आपण 3 कोटी रुपये निधी दिला आणि हे अभिजितच्या पाठपुराव्यामुळेच झालंय. अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय घेतले. उमरखेड, दिवरवाडी, तळेगाव, विसारवाडी, चांदूर बाजार अशा 5 ठिकाणी संत्रा इस्टेट उभारतोय. बांगलादेशात निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या 50% रक्कम आपण अनुदान म्हणून देणार आहोत. आणि म्हणून विदर्भात नागपूर येथे 3 तर अमरावती येथे 2 अशा 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया आपण केंद्र उभी करतोय. वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्पास आपल्या सरकारने मान्यता दिलेली आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाण्यातील 4.25 लाख हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांचं सिंचनाखाली येणार आहे. शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि म्हणून अमरावती येथील रिद्धपूरमध्ये मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना देखील आपण करतोय. राज्य तंत्र शिक्षण मंडळाची नाशिक आणि अमरावतीचे मध्ये देखील विभागीय कार्यालय आपण करतोय. इकडं PM मित्रा पार्क अमरावतीमध्ये होतोय आणि मेगा टेक्सटाईल पार्क पण अमरावतीमध्ये आपण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी त्याला पूर्ण सपोर्ट केला आहे. 10,000 कोटींची गुंतवणूक, 3 लाख रोजगार निर्मिती होईल. हे देखील या ठिकाणी आपलं सरकारचं काम आहे. आणि सर्व योजनांचा फायदा या परिसरातल्या जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही. कॅप्टन अडसूळ विधानसभेत पोहोचल्यास या विकासाला अधिक गती येईल, चालना येईल. आणि आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन चालतोय. सत्तेपेक्षा सर्वसामान्य माणसाचं हित कशामध्ये आहे हे पाहणारे आम्ही लोक आहोत. आज माझ्या लाडक्या बहिणी इकडं बसलेल्या आहेत. किती लाडक्या बहिणींना आपलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मिळाली? किती लोकांना मिळाली? बघा, या लाडक्या बहिणींना मी एवढंच सांगतो की तुमची लाडकी बहीण योजना ही आपली सुपरहिट झाली आहे. सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले आहे. लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता त्यांना रात्री झोप येत नाही. काय होणार? लाडक्या बहिणी आता महायुती सरकार आणणार, मग आमचं काय होणार? अरे तुम्हाला तुमचे कोणी हात बांधले होते 2.5 वर्ष? तुम्हाला कोणी मना केलं होतं? आणि लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिल्यानंतर म्हणाले या लाडक्या बहिणीने का भीक देता, का विकत घेता, का लाच देता, काय काय म्हणाले. असे हे सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ, यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी कोणी कोर्टात गेलं, मुंबई कोर्टात गेलं, नागपूर कोर्टात गेलं, लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी. मग असे सावत्र भाऊ तुम्हाला चालतील का? अशा सावत्र भाऊंना तुम्ही निवडणुकीत मत मागायला आल्यावर विचारणार ना की तुम्ही आमची योजना का बंद पाडायला घेतली? आणि म्हणून ती योजना म्हणाले सरकार आल्यानंतर आम्ही योजना बंद करू, सरकार आल्यावर योजनेची चौकशी करू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू. अरे दिलं तर नाही, आम्ही दिलं, त्यांना जेलमध्ये टाकायच्या भाषा करताय. अरे एकनाथ शिंदे माझ्या लाडक्या बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकऱ्यांसाठी एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. पण मला विश्वास आहे की माझ्या लाडके बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी यांचं सरकार कदापि येऊ देणार नाही. कारण हे अतिशय नकारात्मक विकास विरोधी लोक आहेत. हे खोटारडी आहेत. खोटं बोल पण रेटून बोल. जे लोक आता याला विरोध करत होते तेच लोक म्हणतात आम्ही महालक्ष्मी योजना आणतोय. अरे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे खोटं बोलायचं, लोकांना फसवायचं, हे असले धंदे लोक खपून घेत नाहीत. आम्ही एवढंच सांगतो की जसं लाडक्या बहिणीनं आपण योजना केली तशी आपण महायुतीचा 10 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी योजना आता 1500 वरून 2100 रुपये आपण केलेली आहे. मी बोललो होतो तुम्हाला 1500 वर आम्ही ठेवणार नाही, तुम्हाला आम्ही 1500 वर ठेवणार नाही हे बोललो होतो मी. आणि तुम्हाला जसं सरकारची ताकद वाढेल
तसे पैसे वाढतील. माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं, लखपती झालेलं. आणि म्हणून दुसरी योजना आम्ही केली, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना आम्ही केली. शेतकरी सन्मान योजना 12,000 रुपये होते, प्रधानमंत्री महोदयांचे 6, आपले 6, ते 12चे आता 15,000 करण्याचा आपण निर्णय घेतलेला. प्रत्येकाला भुकेलेला अन्न, एकही माणूस आपल्या राज्यात उपाशी पोटी राहता कामा नये. मग अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचा, रोटी, कपडा, मकान देण्याचा आपण निर्णय घेतला. ज्येष्ठांना, वृद्ध माणसांना पेन्शन योजना 1500ची 2100 करण्याचा निर्णय आपण घेतलेला. आणि बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते, ते पण आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. आणि त्याचबरोबर 25 लाख युवकांना, युवतींना रोजगार मिळाला पाहिजे, हा देखील निर्णय आपण घेतलाय. आणि 10 लाख जे आपले तरुणी आहेत, युवक युवती आहेत, त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता 10,000 रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे लाडके भाऊ पण आले. आणि 45,000 गावात पानंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय, कारण शहरी भागाप्रमाणे गावाचाही विकास झाला पाहिजे. अंगणवाडी आणि आशा सेविकांना दर महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण 7.5 HP पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं तर वीज बिल आपण माफ केलंच आहे, परंतु जे सर्वसामान्य ग्राहक, मध्यमवर्गीय ग्राहक जे वीज बिल भरतात, त्या वीज बिलामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि हे तर फक्त ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आणि म्हणून छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला आणायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समतेचं राज्य निर्माण आपल्याला करायचं आहे. लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं, बाबासाहेबांचं संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्यांना घाबरवलं, मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, सगळ्यांना घाबरवून फेक नॅरेटिव्ह केलं. पण बघा, आपल्या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत, इकडे मुस्लिम पण आहेत ना इकडे. या योजनेमध्ये आपण भेदभाव केलाय का? हिंदूला देतोय, मराठीला देतोय, उत्तर भारतीयाला देत नाही, मुसलमानांना देत नाही, ख्रिश्चनांना देत नाही, असं केलंय का आपण? सगळ्यांना मिळालंय ना? सगळ्यांना योजना लागू आहे ना? मग केंद्राने जी योजना केली, लखपती दीदी, ड्रोन दीदी, त्याच्यामध्ये पण सगळ्यांना मिळतंय. 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने, मोदीजींनी घेतला, त्याचा देखील फायदा सगळे उचलताय. आणि म्हणून माझं आपल्याला एवढंच सांगणं आहे की महाविकास आघाडी एक अशी विकास विरोधी आघाडी आहे, यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण ते फसवतात आणि निवडणुकीमध्ये सांगतात की हे देऊ ते देऊ. त्यांनी राजस्थानमध्ये खोटं सांगितलं, कर्नाटकमध्ये खोटं सांगितलं, हिमाचल प्रदेशमध्ये खोटं सांगितलं. निवडून आल्यानंतर कर्नाटक आणि हिमाचलमध्ये म्हणाले हमारे पास पैसे नहीं है, इल्ला नहीं है, आणि म्हणाले केंद्र सरकारने द्या, मोदी साहेबांनी द्या. अरे तुम्ही खोटं बोलून निवडून आले, मग नंतर म्हणता प्रिंटिंग मिस्टेक झाली. अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवणार? अशा लोकांवर विश्वास आपल्याला ठेवायचा नाही, आपल्याला काम करणाऱ्या लोकांना विश्वास ठेवायचा आहे. आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो, जे बोललो ते करून दाखवतो. माझ्या लाडक्या बहिणींची योजना बोललो आम्ही केली, लाडक्या भावांची योजना आम्ही केली, वयोश्री योजना आम्ही केली, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना आम्ही केली.
माझ्या भगिनींनो आणि भावांनो, एका मुलीने आत्महत्या केली. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. तिचे 50% पैसे भरायला पालकाकडे नव्हते. पालकांवर वडिलांवर भार नको म्हणून तिने आत्महत्या केली. मला रात्री 12:30 वाजता एक टीव्हीवर बातमी मी बघितली. मी ताबडतोब संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या सरकारचा उपयोग काय. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, ज्याला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, MB व्हायचं, त्यांची 100% फी सरकार भरणार. हे सरकारचं काम आहे. हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि आम्ही 5 हप्ते माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले. आम्हाला माहित होतं की आचारसंहितेमुळे हे जे विरोधक आहेत, जे या लाडक्या बहिणींना विरोध करतायत, ते आचारसंहितेचा बागुलबुवा आणतील आणि लाडक्या बहिणींची पैसे हप्ते नोव्हेंबरमध्ये बंद करतील. म्हणून आम्ही पण हुशार आहोत, तुमचे लाडके भाऊ पण हुशार आहेत. आम्ही काय केलं, ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे पण देऊन टाकले. त्यांना काय बोलता आलं नाही. आणि आता तुम्हाला मी सांगतो, नोव्हेंबर 20 तारखेचं मतदान झाल्यानंतर ताबडतोबीने डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हा आमचा शब्द आहे, शब्द पाळतो. श्रीरामाचं ब्रीदवाक्य होतं, प्राण जाय पर वचन न जाय. असं आमचं सरकार आहे. और एक बार कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी शहानूर धरण जे आहे गाळाने भरलेलं आहे. ते धरण आपलं गाळ मुक्त धरण, शिवारयुक्त आपलं योजना जी आहे त्या योजनेमध्ये आपण घेऊ, त्याची कॅपॅसिटी वाढवू. आणि सोयाबीन आणि कापूस आपण हेक्टरी 5-5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. पण भविष्यामध्ये जेव्हा भाव खाली येतील तेव्हा 20% भावांतर योजना देखील आपण सुरू केलेली आहे. म्हणजे भाव खाली पडले तर शेतकऱ्यांना तो गॅप आहे, तो गॅप भरून देण्याचं काम सरकार करेल. एवढंच आपल्याला मी सांगतो. माझ्या शेतकरी बांधवांच्या मागं सरकार खंबीरपणे उभं राहील. केंद्राने देखील अनेक योजना केल्यात, राज्याने देखील योजना केल्यात. ही डबल इंजिनचं सरकार, डबल गॅरंटी आहे. आणि म्हणून महायुतीचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपको भी धन्यवाद देता हूँ. आप कहाँ से प्रचार करने बाहर से आए? हाँ, माजी खासदार आले. आप भी जो आह्वान किया है उसके लिए इसलिए मैं धन्यवाद देता हूँ. महायुती ही महायुती एक जीव महायुती आहे. म्हणून महायुतीचं सरकार 2 वर्षात जे काम केलं, महाविकास आघाडीने 2.5 वर्षात काय काम केलं ते दाखवावं. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. अरे तुम्ही काय केलं? तुम्ही सगळे प्रकल्प बंद पाडले. तुम्ही से बंद ते बंद, ह्याला स्टे त्याला स्टे. आम्ही सगळी कामं चालू केली. आम्ही कल्याणकारी योजना सुरू केल्या. आम्ही उद्योग आणले. आम्ही सगळं आणलं. आज मोठ्या प्रमाणात रोजीरोटी मिळणार आहे. आणि म्हणून मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकच सांगतो की आपण या ठिकाणी एक जागा आपल्याला महत्वाची आहे. आणि महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना सगळे लोक सांगत होते हा वनवास आहे आम्हाला. आणि वनवास दूर करण्याचं काम, त्यांचं भ्रष्टाचारी सरकार उलटवून टाकण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधी सरकार उलटवून टाकण्याचं काम, त्यांचा टांगा पलटी करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं. आणि म्हणून माझ्या सोबत कॅप्टन, त्याचे वडील आनंदराव हे सोबत आले.
आणि आम्ही सोबत मिळून हे सरकार जे आहे, जर ते सरकार पलटी केलं नसतं तर एवढी कामं झाली असती, या योजना झाल्या असत्या, लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते. मला सांगा, इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत 50-60 वर्षात कधी लाडक्या बहिणीला पैसे मिळाले होते? कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता? कधी शेतकऱ्याला 1 रुपयात पीक विमा मिळाला होता? कधी शेतकऱ्याला 12,000 मिळाले होते? सांगा मला. कधी मुलींचं मोफत शिक्षण केलं होतं? आम्ही केलं, आपल्या सरकारने केलं. कारण हे सरकार तुमचं आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी स्वतःला CM म्हणजे चीफ मिनिस्टर नाही, तर CM म्हणजे कॉमन मॅन समजतो, सर्वसामान्य माणूस. आणि म्हणून कॉमन मॅनला, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत, सुखाचे दिवस आणायचे आहेत. मला कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचं आहे, लखपती बनवायचं, माझ्या दिदींना, माझ्या भावांना, माझ्या शेतकऱ्यांना. हेच आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून यामध्ये मी सगळ्यांना सांगतो की महायुती मजबूतीने लढते. महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात, महायुतीचे घटक आहात. महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती विरुद्ध काम करायचं, हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये. अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे. आणि शेवटी सरकार आपलं महायुतीचं येणार आहे. आणि म्हणून महायुती आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांना मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महायुती कुठल्याही परिस्थितीमध्ये, मी तुम्हाला सांगतो, आज जे 2.5-2.25 वर्षात केलेलं काम, याच्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कारण मी जिथं जिथं फिरतोय, माझ्या लाडक्या बहिणींमध्ये असलेला उत्साह, माझ्या लाडक्या भावांमध्ये उत्साह, माझ्या लाडक्या ज्येष्ठांमध्ये उत्साह दिसतोय, शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसतोय. कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कष्टकऱ्यांचं सरकार आहे, वारकऱ्यांचं सरकार आहे, धारकऱ्यांचं सरकार आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार, लाडक्या भावांचं सरकार. आणि त्यांना ते पाहिजे, सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्य लोकांसाठी. आणि म्हणून मी कॅप्टनला एवढंच सांगतो की सर्व भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत, NCPचे, राष्ट्रवादीचे लोक आहेत, शिवसेनेचे लोक आहेत, या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी कॅप्टनला विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. तुमची नोंद हा एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सूतगिरणी असेल, आणखी जे रूपलाल महाराजांचं स्मारक आहे, महामंडळ करायचं. अरे एवढे महामंडळ केले, मग हे पण करून टाकलं असं आपण. महामंडळ करू. हे सरकार कुणासाठी आहे बाय? हे सरकार आपल्या सर्वसामान्यांसाठी आहे. तुमचे जेवढे या मतदारसंघातले विषय आहेत, प्रश्न आहेत, ते माझ्याकडे द्या. ते 100% सोडवल्याशिवाय राहणार नाही. त्याला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करतो, एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला, आपण 20 तारखेला आपल्या कॅप्टनचं विमान उडवणार ना? सगळ्यांनी मला हात वर करून मला आपण खात्री द्या, विश्वास द्या की आपल्या कॅप्टनचं विमान या ठिकाणी विधान भवनाला पोचलं पाहिजे, एवढीच विनंती करतो. आणि येणाऱ्या 20 तारखेला कॅप्टन अभिजित अडसूळ, महायुतीची निशाणी आहे धनुष्यबाण. आपण लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मायनॉरिटी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री शाकीर भाई आणि सहकारी यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी शिवसेनेत संपन्न होता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते.
यासोबतच जिल्हा प्रमुख शिवसेना गोपाल अरबड यांच्या हस्ते साहेबांचं आपण स्वागत करणार आहोत. या